नमस्कार. ग्रह मालिकेतील चंद्रग्रह. चंद्र साधारण सूर्यापासून 150 दशलक्ष किलोमीटर अंतरावर बसलेला आहे. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, हे मी गेल्या वेळी म्हणालो होतो. म्हणजे साधारण तुम्हाला अंदाज येईल ग्रह किती लांब आपल्यापासून बसलेले आहेत. ज्यावेळी आपण या ग्रहांबद्दल बोलतो, चंद्राबरोबर बोलतो, तुम्हाला 2 शब्द आठवतात का? भरती आणि ओटी. या दोघं शब्दांचा अर्थ चंद्राबरोबरच आहे लागलेला. भरती ओटी कधी येते माहिती आहे का? पृथ्वीची केंद्र प्रसारक शक्ती आणि चंद्राचं गुरुत्वाकर्षण याच्यामुळे भरती ओटी येते असते. तुम्ही अमावास्या आणि पौर्णिमा पण बोलाल ना, तर ह्याचा पण संबंध आपण चंद्राबरोबरच लावत असतो. माणसाच्या मानसिकतेवर काही परिणाम वगैरे करतो का याच्याविषयी मी काही बोलत नाहीये, पण काही स्लीप डिस्टर्बन्सेस जाणीव झालेले आहेत. त्याचं तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो की 2021 साली साधारण जानेवारी 27ला युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन आणि नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ कुल्मिस अर्जेंटिना आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेल्स इथे एक संशोधन झालं होतं की माणसाचं झोप असणं, माणसाची झोप कळलं का, ल्युनर सायकल याच्याबरोबर थोडंफार निगडीत असतं. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आपल्या मेंदूमध्ये 24 तास अंतर्गत चालणार एक घड्याळ आहे. ओके, म्हणजे ह्याचा संबंध सर्कॅडियन रिदम्सवर येतो. आणि हे सर्कॅडियन रिदम म्हणजे काय? हे अंतर्गत चालणारे घड्याळ आहे ना, येणाऱ्या परिस्थितीला, येणाऱ्या रंगांना, कलर्सना, वातावरणाला प्रतिसाद देऊन आपल्या झोपेचं चक्र नियंत्रित करत असतं. चंद्राच्या कलेबद्दल जर बोलायचं झालं तर अमावास्या ते पौर्णिमा चंद्राची कला वाढत जाते आणि ह्याला आपण शुक्ल पक्ष असं म्हणतो. आणि बरोबर विरुद्ध होतं, पौर्णिमा ते अमावास्या कमी होत जातं, घटत जाते त्याची कला, आणि त्याला कृष्ण पक्ष म्हणतो. राणीची उपमा दिलेली आहे चंद्राला, आणि पृथ्वीचा एक नैसर्गिक उपग्रह म्हणून ओळखला गेलेला आहे चंद्र. सध्या इथेच थांबतो. धन्यवाद.